मी जान्हवी सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ओटीटी धमाका। तुमचे आवडते ओटीटी प्लॅटफॉर्म विजेच्या वेगाने कंटेंट तयार करत आहे। दर आठवड्याला नवीन रिलीज येतात। तुमचं टेस्ट ॲक्शन ड्रामा रोमांस किंवा कॉमेडी असो सर्वात लोकप्रिय ओटीटीवर प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे। पण नेमकं बघायचं काय या संदर्भात गोंधळून गेल्यास या आठवड्यातील काही सर्वोत्कृष्ट ओटीटी रिलीजची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यामुळे अधिक वेळ न घालवता पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। सध्या बॉलिवूड मधील बरेच कलाकार हे ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळायला लागले आहेत। बऱ्याच लोकांनी वेब सीरीज मधून आधीच ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केलंय। आता असाच एक मल्टी स्टारर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी, सारा अली खान, करिश्मा कपूर हे बॉलिवूड मधील प्रसिद्ध कलाकार प्रथमच एकत्र येणार आहेत। मर्डर मुबारक असं या चित्रपटाचं नाव आहे। या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी, सारा अली खान, करिश्मा कपूर, विजय वर्मा, टिस्का चोप्रा, डिंपल कपाडिया, संजय कपूर आणि सोहेल नय्यर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत। नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून सोशल मीडियावर त्याला उत्तम प्रतिसाद मिळालाय। होमी अजदानिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून याचं दिग्दर्शन रुचिका कपूर हिने केलं आहे। हा एक सस्पेन्स कॉमेडी आणि मर्डर मिस्ट्री असा चित्रपट असणार आहे। नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच हा चित्रपट थेट प्रदर्शित होणार असून 15 मार्च पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे। प्रेक्षक या अनोख्या आणि हटके अशा मर्डर मिस्ट्रीची आतुरतेने वाट बघतायत। सुष्मिता सेन पुन्हा एकदा आर्याच्या भूमिकेमध्ये परतली आहे। तिच्या ॲक्शन पॅक्ड क्राईम ड्रामा मालिकेचा शेवटचा सीझन या आठवड्यामध्ये ओटीटीवर रिलीज झालाय। आर्या सीझन 3 अंतिम वार या सीरीज मध्ये दाखवलं आहे की आर्या तिच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी अजिबात कसर सोडत नाहीये। मात्र तिला तिच्या मार्गामध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय, ज्यात तिच्या मुलांचा तिरस्कार देखील तिला सहन करावा लागतोय, जे हृदय पिळवटून टाकणार आहे। तरीही ती ठाम आहे की जोपर्यंत ती रशियन कार्टेलशी करार पूर्ण करत नाही आणि तिच्या मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करत नाही तोपर्यंत ती हार मानणार नाही। ही सिरीज 9 फेब्रुवारीला प्रदर्शित झाली आहे। धनुष प्रमुख भूमिकेत असलेला चित्रपट कॅप्टन मिलर 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अरुण माथेस्वरन दिग्दर्शित हा तामिळ भाषेतील ॲक्शन ॲडव्हेंचर ड्रामा चित्रपट 1930-40च्या दशकामध्ये स्वतंत्र भारतामध्ये सेट केलेला हा चित्रपट एका साध्या खेडेगावातील मुलाच्या प्रवासाभोवती फिरतो आहे, ज्याला आपली सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सामील व्हायचंय। मात्र परिस्थितीमुळे ईसा म्हणजेच धनुष कॅप्टन मिलर बनतो, ज्याला ब्रिटिशांनी एक डाकू म्हणून लेबल लावलाय, कारण तो लूटमार, चोरी आणि हल्ले करतोय। ब्रिटिश सैन्याच्या हल्ल्यातूनही तो आपला गाव वाचवतो। या आठवड्यात आणखी एक मनोरंजक ओटीटी रिलीज म्हणजेच ली चँग दिग्दर्शित सस्पेन्स क्राईम थ्रिलर मालिका अ किलर पॅराडॉक्स। मालिकेचे शीर्षक चोई वू शिक आणि सोन सुकू यांनी दिलेला आहे। या सीरीज मध्ये एका सामान्य माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे। ली टांग हा एका दुकानात काम करतो आणि नंतर एका मेहनती पोलीस जंग नाम गामची भूमिका करतो। लीच्या आजूबाजूला ही कथा फिरते आहे। 9 फेब्रुवारीला ओटीटीवर ही सीरीज प्रदर्शित झाली आहे। तर हे होते काही येणारे आणि आलेले चित्रपट आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। श्रीदेवी प्रसन्नच्या रिलीज नंतर सई तामणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसते। मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला पहिला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवरच्या भक्षक मध्ये दिसणार आहे। या चित्रपटामध्ये सई जसमीत गौर या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारते। भक्षक या चित्रपटाच्या माध्यमातून भूमी पेडणेकर, सई तामणकर आणि संजय मिश्रा हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत। सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे आणि आता हा नवा रोल सई कसा साकारते हे बघणं देखील उत्कंठावर्धक आहे।
सारा अली खान ही एक सुंदर अभिनेत्री आहे. सारा तिच्या स्पष्ट भक्ती शैलीसाठी तसेच सुंदर लुकसाठी ओळखली जाते. सारा अली खानचा सुंदर लुक पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाला. साराचा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जातोय. सारा अली खानने इंस्टाग्रामवर सूर्यास्ताचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सूर्यास्त पाहताना साराने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. सोबत तिने स्वतःसाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं आहे याबद्दलचं कॅप्शन देखील दिलंय. सुख म्हणजे नक्की काय असतं असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक जण आपल्या परीने त्याची उत्तरं शोधतात. मात्र स्वप्नांचं शहर म्हटलं जाणाऱ्या मुंबईमध्ये हक्काचं घर असणं हे देखील अनेकांचं स्वप्न असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील घराघरामध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर घेतलंय. अवघ्या 24व्या वर्षी तिने मुंबईमध्ये घर घेतल्याने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. गिरिजा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आपल्या कामासंबंधीचे अपडेट्स ती सोशल मीडियावरून चाहत्यांना देत असते. इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत गिरिजाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिलेली आहे. यावेळी तिने काही फोटो शेअर केले आहेत. गिरिजाने नव्या घराच्या दारावर लावलेली खणाची डिझाईन असलेल्या नेम प्लेटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. काही महिन्यापूर्वी गिरिजाने घराचा ताबा घेतला होता. त्यानंतर घरात छोटी पूजा करत गृहप्रवेश केला. पूजा सावंत ही मराठी कला विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजवर तिने क्षणभर विश्रांती, दगडी चाळ, चितर, भेटली तू पुन्हा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या पूजा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, परंतु त्याआधी तिने आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलंय. पूजा सावंतने यापूर्वी जंगली चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये काम केलं होतं. यामध्ये तिला अभिनेता विद्युत जामवाल बरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा क्रॅक चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने पूजा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. रॉम रॉम असं या गाण्याचं नाव असून नुकतंच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी घराघरामध्ये लोकप्रिय झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने 21 डिसेंबरला चिपळूण इथे लग्नगाठ बांधली. मुग्धा प्रथमेशच्या लग्नाला मराठी कला विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. या दोघांच्या लग्नातील अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर मुग्धा एका कामानिमित्त अंदमानला गेली होती. अंदमान दौऱ्यावरून परतल्यावर मुग्धा प्रथमेश दोघेही रत्नागिरीला गेले आहेत. मुग्धा प्रथमेश सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. लग्नानंतर पुन्हा एकदा या जोडप्याने गाण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना विशेष आवडते. सध्या गायिकेने शेअर केलेल्या अशाच एका इंस्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. दोघं सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्यामुळे अनेकदा ट्रोलही होतात. पण या ट्रोलर्सना दोघं सडेतोड उत्तर देतात. नुकताच दोघांनी बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केला. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झालाय. यामी गौतम हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जाहिरातीतून प्रसिद्धी झोतात आलेल्या या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामी लवकरच गुड न्यूज देणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री यामी गौतमचा पती आणि चित्रपट निर्माता आदित्य धर याने आर्टिकल 370 चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमामध्ये यामी लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. यामी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचं या जोडप्याने सांगितलंय. मराठी कला विश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुग्धा प्रथमेश, गौतमी स्वानंद, शिवानी अजिंक्य या लोकप्रिय जोडप्यांपाठोपाठ आता आणखी एक प्रसिद्ध जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ती जोडी म्हणजे तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोळके. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या. अखेर आज या अभिनेत्रीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला। या सिनेमातील काही सीन्सवर आक्षेप घेण्यात आला। या सिनेमामध्ये ऋतिक आणि दीपिकाचा एक किसिंग सीन देखील आहे। हा सीन करत असताना या दोघांनी एअर फोर्सचा युनिफॉर्म घातलेला आहे। युनिफॉर्म घालून हा किसिंग सीन केल्याने इंडियन एअर फोर्सचा अवमान झाल्याचं म्हणत या दोघांना लीगल नोटीस देण्यात आली आहे। मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडेने नुकतीच लग्नगाठ बांधली। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरुचीने ही आनंदाची बातमी दिली। सुरुचीने शेअर केलेल्या नव्या पोस्ट सध्या चांगल्याच चर्चेत आल्यात। लग्नानंतर पियुषने बायकोसाठी खास पदार्थ बनवलाय। पियुषने सुरुचीसाठी डोसा बनवला होता। अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर याचा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला। ही पोस्ट शेअर करत तिने आधीच मी तुझ्यावर या कलेमुळे इम्प्रेस झाले होते असं म्हटलंय। बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल हे आता पालक होणार आहेत। या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे आपण आई बाबा होणार असल्याचं म्हटलंय। रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी इंस्टाग्रामवर एका सुंदर पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांशी शेअर केली आहे। अवघ्या 21व्या वर्षी अभिनेत्री अनुष्का सेनने मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलंय। अनुष्का सेनने तिच्या मुंबईतील नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय। अनुष्काने नवीन घराच्या आतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून काही वेळातच हा फोटो व्हायरल झालाय। असेच रंगतदार किस्से पाहण्यासाठी पाहत रहा OTT धमाका दर शनिवारी माझ्यासोबत। आजच्या भागात इतकंच। जय महाराष्ट्र।